आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था सध्या आपल्या देशाची झालेली आहे. नीट एक्झाम म्हणजे जी एंट्रन्स एक्झाम आहे मुलांना उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी, त्या परीक्षेचे पेपर लीक झालेले आहेत आणि ती परीक्षा रद्द झालेली आहे किंवा ती परीक्षा आता पुन्हा नव्याने घेण्यात येईल. पण एक परीक्षार्थी म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून मी जेव्हा या घटनेकडे बघतो, त्यावेळी तो जो वर्षभराचा जो संघर्ष असतो ना त्या मुलांचा, मुलांच्या सोबत त्यांच्या आई-वडिलांचा, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा, हे खूप मोठं अर्थव्यवस्थेचं पण एक विदारक असं चित्र आहे. नव्यानं सुरुवात करावी लागते. त्या मुलांना जो स्ट्रेस आलेला असतो, ताण आलेला असतोय, तो त्याचं नुकसान किंवा त्याची नुकसान भरपाई हे सरकार कसं देणार आहे? सरकार कसं करणार आहे? याची जाणीव या सरकारला अजिबात नाहीये. त्यामुळे सध्याचा काळ हा एकदम हुकुमशाहीचा आणि अंधाधुंदी कारभाराचा भारतामध्ये आपल्याला जाणवतोय आणि याची जाणीव नसणे किंवा आपण शांत बसणे हे विदारक आहे. हे विदारक चित्र आहे. ठीक आहे. त्यामुळे नीट एक्झाम ह्या वेळेवर झाल्या पाहिजेत आणि त्या नीट झाल्या पाहिजेत. हे आपल्याला इथून समजतं. दुसरं म्हणजे बघा 2026 ची परीक्षा रद्द होणे म्हणजे 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नाची हत्याच आहे. असं यामध्ये आपल्याला म्हटलेलं दिसतंय की या 1500 कोटीच्या पेपर फुटीचं रॅकेट पूर्ण भारतामध्ये आहे आणि आपल्या सरकारला, आपल्या शासन व्यवस्थेला, आपल्या पोलिसांना याबद्दल काहीही माहिती नाहीये किंवा म्हणजे हे पेपर लीक होतात आणि त्याच्याबद्दल सरकार काय करतंय किंवा काहीही करत नाही. हेच सध्या आपल्याला याच्यातून परत एकदा दिसते. पण जे अंधभक्त समाज आहे, अंधभक्त जी व्यक्ती आहे, ती याच्यामध्ये आपल्याला परत एकदा याच्यामध्ये दिसते की ती समर्थन करताना दिसते की पेपर नंतर घेता येतील. मोदी एकच आहेत, पुन्हा होणार नाही. असं पण यामध्ये म्हटलेलं जातं. त्यामुळे एकंदरीतच सध्या सगळं नव्यानं रचना करण्याची गरज आहे आपल्या देशामध्ये. इतका अंधाधुंदी कारभार सध्या चाललेला आहे.